एव्हरी टाईम आमचे प्लॅन फ्लॉप होत असतात. वैभव तिकडे हसतोय. लास्ट टाइम यांनीच प्लॅन आमचा फ्लॉप केलेला होता. खोटं बोलू नको आहे. गाईज ऑफिसमध्ये बसलो आहे आणि माझ्यासोबत माझा खूप छान असा मित्र आहे वैभव. बघू शकता खूप मन लावून स्टडी करतो आहे. आम्ही जरा थोड्या वेळापूर्वी कॅन्टीनला बसलेलो होतो आणि आम्हाला जायचं आहे लोणावळा. तर त्यासाठी आम्ही 7-8 पोरांनी डिस्कशन केलं आहे की लोणावळ्यात विला कुठं बुक करायचा, कसा करायचा. बट आम्हाला काहीच सापडत नाही, कारण की आमचा बजेट खूप कमी आहे. 7 ते 8 हजारात मला विला हवा आहे. बट मला नाही वाटतं की एवढ्या कमी बजेटमध्ये आम्हाला विला भेटेल, पण आम्ही प्रयत्न करतो आहे. तर वैभवने, आमचा एक मित्र महेश आहे, बाकी जेवढे पण आमचे मित्र आहेत त्यांनी सगळ्यांनी खूप विले यांना कॉल केलेले आहे. बट मिळतच नाही. कोण म्हणते 16,000, कोण म्हणते 20,000. बट आता मी इथं बसलेलो होतो आणि माझ्या शेजारी त्या पलीकडे त्या साईडला एक टीम बसलेली आहे. त्यांचं पण तर सेम डिस्कशन चाललं आहे की आपण कोकण जाऊया, कोण म्हणते आम्ही लोणावळा जाऊया, कोण म्हणते कर्जत जाऊया, पंचगणी जाऊया. बट आम्हाला स्वतःला सुचत नाही की कसं प्लॅनिंग करायचं, काय करायचं. कारण की कोणी ऐन वेळेस म्हणतं की माझ्या घरी असा प्रॉब्लेम आला, माझ्या घरी तसा प्रॉब्लेम आला. एव्हरी टाईम आमचे प्लॅन फ्लॉप होत असतात. वैभव तिकडे हसतोय. लास्ट टाइम यांनीच प्लॅन आमचा फ्लॉप केलेला होता. खोटं बोलू नको आहे. तर आम्ही बघू, आता विचार करू आणि थोड्या वेळात आम्ही आता घराकडे निघू, तेव्हा परत कॉल्स करू. तर कोणाच्या ओळखीमध्ये लोणावळ्यात लो बजेट म्हणजे बजेट फ्रेंडली विलेज असतील, त्यांचे नंबर असतील तर प्लीज मला शेअर करा, जेणेकरून आम्ही त्यांना कॉल करून आमची ट्रिप यावेळेस सक्सेसफुल करू शकतो आहे. तर कमेंटमध्ये तो नंबर नक्की टाका आणि विलेची इन्फॉर्मेशन पण टाका की कुठल्या एरियामध्ये तो विला आहे, कुठल्या साईडला आहे. तर तसं आम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करू. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब माय चॅनल. थँक्यू गाईज. बाय बाय.